स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी पोलीस भरतीची प्रिपरेशन करत आहेत, तयारी करत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे. आणि हा मंत्रिमंडळातला निर्णय आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की यावर्षी जे 2025ला जी भरती येणार आहे, तर ते किती पदांची भरती येणार आहे. कारण आपण ऑगस्टमध्ये भरती येईल असं बोललेलं होतं, मागे पण आपण व्हिडिओ बनवला. जसं जसं अपडेट आपल्याला मिळत होतं तसं तसं त्या अपडेटनुसार आपण हे अपडेट आपल्याला देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, मंत्रिमंडळाचा निर्णय जे आहे ते निर्णय कोणता आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. 12 ऑगस्ट पहा, मंत्रिमंडळ निर्णय मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 हे मंत्रिमंडळाच्या महाराष्ट्र शासनाचं हे परिपत्र म्हणजे त्यांनी लिपलेट बनवलेलं आहे आणि हे आपल्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे. बघा, महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 पदभरती लेखी परीक्षेसाठी OMR प्रणालीचा वापर. 15,000 पदभरती येणार आहे. आपण 10,000 आधी बोललेलो होतो, अजून 5,000 पदांची त्यात वाढ दिसत आहे. आपण या ठिकाणी काय लिहिलेलं आहे ते बघू. महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15,000 पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मान्यता मिळालेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सन 2022 ते 23 या संबंधित पदांची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनी एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. 22-23मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं वयोमर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांना एकदा संधी दिली जाणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे वयवाढीचा निर्णय या ठिकाणी दिला आहे. जे विद्यार्थी 22 आणि 23मध्ये आपण प्रत्येकाला वाटत होतं की वयवाढ झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी एक चान्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत आहे. म्हणजे वयवाढीचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. बघा, राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येत आहे. 24 आणि 25मध्ये जे काही निवृत्त झालेले आपले पोलीस आहेत किंवा इतर जे व्यक्ती आहेत डिपार्टमेंटल, त्या याने जे काही जागा रिक्त होत आहेत त्यानुसारच ही भरती होत आहे. नंतर भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या कोणती आहे बघा. पोलीस शिपाई जे भरणार आहेत ते 12,399. पोलीस शिपाई चालक जे आहेत ते 234. बँड्समॅन आहेत ते 25. सशस्त्र पोलीस शिपाई आहे 2,393. कारागृह शिपाई आहेत ते 580. एकूण 15,631 म्हणजे 15,500 पेक्षा जास्त पदांची ही भरती होणार आहे. मागच्या वेळेला 17,000, 17,500, 17,000च्या वर भरती झालेली आहे. म्हणजे तेवढीच भरती यावर्षीसुद्धा होत आहे हे आपल्याला दिसत आहे. आणि ही आनंदाची बाब आहे. ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी 2 मार्क्सने 3 मार्क्सने त्यांचा कट ऑफमध्ये आलेला नाही आहे, पददाराला त्यांनी हुलकावणी मिळालेली आहे, तोंडचा घास त्यांचा पडलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना आवर्जून ही मोठी संधी उपलब्ध केलेली आहे. आणि शासनाच्या माध्यमातून ही भरती आता जाहीर झालेली आहे आणि मान्यतासुद्धा मिळाली आहे. म्हणून अजूनही तुम्ही अभ्यासाला लागले नसाल तर अभ्यास करायला सुरुवात करा. फिजिकल सुरुवात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. नंतरचा मुद्दा पहा. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या जिल्हा स्तरावरून राबवण्यात येते. त्यासाठी OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार. OMR शीट आपल्या सर्व विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे आणि OMR शीट एक आपल्याकडे असेल आणि एक तुमच्याकडे असेल. म्हणजे तुम्हाला किती स्कोर मिळालेला आहे हे तुम्हाला स्वतः समजणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही स्वतः समजू शकता की फिजिकलमध्ये मला किती आहे आणि लेखीमध्ये किती आहे. त्यावरून तुम्ही घोषित करू शकता की मला पद मिळू शकते किंवा मी त्या ठिकाणी लागू शकतो किंवा माझा रिझल्ट येऊ शकतं. नंतर भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया, तसेच उमेदवाराची शारीरिक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषंगिक प्रक्रिया राबवण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभाग अतिरिक्त पोलीस महासंचालक यांना देण्यासही मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे संपूर्ण इकडून म्हणजे या विद्यार्थ्यांना आणि ह्या भरतीला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे जे खरंच पोलीस भरतीचा अभ्यास करत आहेत, गेल्या 2 वर्षापासून 4 वर्षापासून अभ्यास करत आहेत, 22-23मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं वय वाढून गेलेलं होतं अशा विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी संधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बाब आहे आणि आपण भरतीची वाट पाहणारे सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा आनंदाची बाब असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं आपल्याकरिता. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच पोलीस भरतीच्या अपडेटकरिता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.